Hello students, welcome here to Benda Education Science and Mathematics tutorial. या व्हिडिओमध्ये आपण शिकतो आहे 5th लेसन हीट सायन्स 1 चा लेसन आहे आणि हा लेसन मी पूर्ण कंप्लीट केलेला आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओज मध्ये आणि इथे आपण घेतो आहे सॉल्व एक्झाम्पल्स. सॉल्व एक्झाम्पल्सला मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला बाकीचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवता आले पाहिजे. सो डिटेल एक्सप्लेनेशन साठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. कसे प्रॉब्लेम सॉल्व करायचे ते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करणं इझी जाईल. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण घेतो आहे सॉल्व एक्झाम्पल्स. सॉल्व एक्झाम्पल्स मधलं पहिलं एक्झाम्पल आहे तुम्हाला हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. आता या ठिकाणी बघा काय चेंज आहे, तर तुम्हाला मास ऑफ वॉटर गिव्हन आहे आणि टेम्परेचर जे आहे ते राईज आहे 20 डिग्री टू 100 डिग्री. मग आपल्याला काढायचं काय आहे, तर हीट एनर्जी किती द्यावी लागेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून गिव्हन मध्ये आहे मास 5 kg, सी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस. ही जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे ही काही प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला दिलेली असते आणि काही प्रॉब्लेम्स मध्ये ही दिलेली नसते. तर या ठिकाणी गिव्हन मध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ही आपल्याला लर्न करावी लागते. अँड चेंज इन टेम्परेचर इज डेल्टा टी. डेल्टा टी मीन्स 20 डिग्री इनिशियल टेम्परेचर होतं, 100 डिग्री त्याचं फायनल टेम्परेचर झालं होतं. सो 100 minus 20 it is equal to 80 degree Celsius. Now energy to be supplied to water is equal to energy gained by water. बरोबर आहे, जितकी एनर्जी वॉटरला दिल्या गेली तेवढीच एनर्जी वॉटरनी ऍब्झॉर्ब केलेली आहे. म्हणून या ठिकाणी बघा एनर्जी टू बी सप्लाइड टू वॉटर इज इक्वल टू एनर्जी गेन बाय वॉटर, मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट मल्टिप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे ज्यावेळेला हीट गेन और हीट लॉस काढायचा असतो त्यावेळेला तुम्हाला मी एक फॉर्म्युला शिकवला होता एम सी डेल्टा टी. ओके, तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. सो एम सी डेल्टा टी. एम इज मास, मास इज 5 kg, सो हियर इट इज 5. सी ची व्हॅल्यू 1 आहे, इथे ती 1 मल्टिप्लिकेशन मध्ये घेतली नाहीये कारण कॅल्क्युलेशन्स मध्ये काही फरक पडत नाही 1 नी मल्टिप्लिकेशनच्या म्हणून. आणि डेल्टा टी, डेल्टा टी मीन्स डिफरन्स इन द टेम्परेचर. ते किती आहे डिफरन्स, 80 चा आहे. म्हणून या ठिकाणी डेल्टा टी ची व्हॅल्यू 80 डिग्री सेल्सिअस घेतली आहे. 5 मल्टिप्लाइड बाय 80 इट इज 400 कॅलरी, किलो कॅलरी. किलो कॅलरी का युनिट दिलं, कारण 5 जे आहे ते किलोग्राम मध्ये दिलेले आहे. सो 400 किलो कॅलरी. Hence, the heat energy necessary to raise the temperature of water is equal to 400 किलो कॅलरी. ठीक आहे, हा फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला समजलाय. कुठला फॉर्म्युला यूज केलाय मग या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये, एम सी डेल्टा टी. ठीक आहे, चला आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे अ कॉपर स्पियर ऑफ 100 ग्रॅम मास इज हिटेड to raise the temperature of 100 degree Celsius and is released in the water of mass 195 gram and temperature 20 degree Celsius in a copper calorimeter. If the mass of calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? म्हणजेच या ठिकाणी दिलेलं काय आहे, ऍक्च्युअली काय झालं की एक कॅलरीमीटर दिलेलं आहे तुम्हाला, त्या कॅलरीमीटर मध्ये वॉटर भरलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक ऑब्जेक्ट रिलीज केलेला आहे, कॉपर स्पियर त्यामध्ये टाकलेला आहे. मग त्या टाकलेल्या कॉपर स्पियरचं मास किती आहे, कॉपर स्पियर ऑफ 100 ग्रॅम मास इज हिटेड टू रेज द टेम्परेचर टू 100 डिग्री सेल्सिअस. 100 ग्रॅम मास हे कॉपर स्पियरचं मास आहे आणि 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला गरम केलंय, त्याला हीट दिली आहे आणि त्यानंतर ते कॅलरीमीटरच्या पाण्यामध्ये रिलीज केलंय. कॅलरी मीटर मध्ये किती पाणी भरलेले आहे स्टुडंट्स, तर 195 ग्रॅम्स इतकं पाणी त्या कॅलरी मीटर मध्ये आहे आणि त्या पाण्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि कॉपर कॅलरीमीटर. इफ द मास ऑफ कॅलरीमीटर इज 50 ग्रॅम, कॉपर कॅलरीमीटर जे असतं त्याचं इनर वेसलचं मास जे आहे ते 50 ग्रॅम आहे, देन व्हॉट विल बी द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर. तुम्हाला माहिती आहे की आता वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते सुरुवातीला 20 डिग्री सेल्सिअस होतं, पण त्यामध्ये आपण हॉट स्पियर टाकल्यामुळे त्याचं टेम्परेचर आता इन्क्रीज होईल. तर त्यांनी विचारले आपल्याला की फायनल टेम्परेचर म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर वॉटरचं किती राहील.
तर आधी गिव्हन लिहून घेतलेलं आहे बघा. स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर इज 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. त्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर. आता कॅलरीमीटर सुद्धा कॉपरचं बनलेलं आहे आणि स्पियर सुद्धा कॉपरचा बनलाय, म्हणून दोघांची पण स्पेसिफिक हीट सेमच घ्यावी लागेल, 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. Suppose the copper ball water and calorimeter attained final temperature capital T. Copper ball म्हणजे हा कॉपरचा स्पियर. या कॉपर स्पियरचं, वॉटरचं आणि कॅलरीमीटरचं फायनल टेम्परेचर कॅपिटल टी राहील. ठीक आहे. फायनल टेम्परेचर तिघांचं सेम असतं, हे कॅपिटल टी राहील. नंतर आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला यूज केलेला आहे, heat lost by solid object is equal to heat gain by water in the calorimeter plus heat gain by the calorimeter. आता या ठिकाणी हा जो सॉलिड ऑब्जेक्ट आहे, कुठला सॉलिड ऑब्जेक्ट? कॉपर स्पियर. हा जो कॉपर स्पियर आहे यानी हीट हा 100 डिग्री सेल्सिअसचा आहे, म्हणून तो हीट लॉस्ट करेल. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू, मग त्यांनी दिलेली हीट कोणी कोणी घेतली, तर हीट गेन बाय वॉटर इन द कॅलोरीमीटर आणि कॅलोरीमीटरचे इनर व्हेसल. सो हीट गेन बाय वॉटर इन द कॅलोरीमीटर प्लस हीट गेन बाय कॅलोरीमीटर. समजतंय का तुम्हाला? हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, कारण स्पियर जो आहे तो गरम होता आणि वॉटरचं टेम्परेचर आणि कॅलोरीमीटरचं टेम्परेचर सेम होतं आणि ते 20 डिग्री सेल्सिअस होतं, म्हणून या ठिकाणी हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर इन द कॅलोरीमीटर plus heat gain by the calorimeter. Now heat lost by copper ball is equal to mass into specific heat into decrease in the temperature. कारण स्पियरचं टेम्परेचर डिक्रीज झालंय. Q is equal to 100. 100 is the mass of the sphere. So 100 into 0.1 कॉपरची स्पेसिफिक हीट आणि त्याचं टेम्परेचर जे आहे, चेंज इन टेम्परेचर, ओरिजिनली 100 होतं, म्हणजे पहिल्यांदा गरम करून घेतला त्यावेळेला 100 डिग्री होतं आणि फायनल टेम्परेचर टी, म्हणजे फायनल म्हणजे थोडं कमी झालेलं. सो 100 मायनस टी. सिमिलरली हीट गेन बाय वॉटर, पाण्याने किती हीट घेतली ते काढावं लागेल. पहिले काढून घेतलाय हीट लॉस्ट बाय कॉपर बॉल. कॉपर बॉलनी म्हणजे कॉपर स्पियरनी किती हीट लॉस्ट केली, तर Q इज इक्वल टू 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस टी. Heat gain by water is equal to mass into specific heat into change in the temperature. So Q1 is equal to 195 mass of water इथे दिलेला आहे बघा, 195 ग्रॅम इंटू 1 इंटू टी मायनस 20, कारण पाण्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल म्हणून फायनल टेम्परेचर जास्त राहील. सो टी मायनस 20 अँड heat gain by the calorimeter is equal to mass of calorimeter into specific heat into increase in the temperature. कॅलोरीमीटर सुद्धा वॉटरचं जेवढं टेम्परेचर होतं तेवढ्याच टेम्परेचर कॅलोरीमीटरचं होतं, म्हणून कॅलोरीमीटरनी सुद्धा या ठिकाणी हीट गेन केलेली आहे. हीट गेन बाय कॅलोरीमीटर इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर. सो Q2 इज इक्वल टू 50. 50 काय आहे? कॅलोरीमीटरचं मास आहे, म्हणजे त्यातल्या इनर व्हेसलचं मास आहे. 50 इंटू 0.1 इंटू टी मायनस 20. ठीक आहे. आता हे तीन व्हॅल्यूज तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही आहे दिलेल्या, या मी इथे लिहून घेतल्या. का लिहून घेतल्या? कारण ते बॅक पेजवर गेलं, आपलं बॅक स्लाइडवर गेलं, म्हणून या ठिकाणी लिहून घेतलं. Q इज इक्वल टू 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस टी होतं. Q1 इज इक्वल टू 195 इंटू 1 इंटू टी मायनस 20 आणि Q2 इज इक्वल टू 50 इंटू 0.1 इंटू टी मायनस 20. नाव Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2, म्हणजे हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर प्लस हीट गेन बाय कॅलोरीमीटर. आता या तीनही व्हॅल्यू, या ज्या तीन व्हॅल्यू आहेत या इक्वेशन मध्ये आपण पुट केल्या. 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस टी इट इज इक्वल टू Q1. Q1 म्हणजेच ही व्हॅल्यू 195 इंटू 1 इंटू टी मायनस 20 प्लस, म्हणजे हे प्लस Q2. Q2 मीन्स 50 इंटू 0.1 इंटू टी मायनस 20. हे या ठिकाणी आपण लिहून घेतलंय. मग त्यानंतर यांनी काय केलं, 100 मल्टिप्लाइड बाय 0.1. 100 मल्टिप्लाइड बाय 0.1 इज 10, आणि कारण की 100 इंटू 1 इज 100 आणि एक घर सोडून पॉइंट द्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी 10 येतील. 100 मायनस टी हे ॲज इट इज लिहिलेलं आहे. इट इज इक्वल टू 195 इंटू 1 इज 195 आणि टी मायनस 20 इज ॲज इट इज लिहिलेलं आहे. त्यानंतर 50 इंटू 0.1
म्हणजे 51 जा 50 आणि एक घर सोडून पॉईंट दिला की 5, म्हणून या ठिकाणी आपण 5 घेतले आहेत आणि हे t-20 हे इथे ॲज इट इज लिहिलेलं आहे. सो 10 इन ब्रॅकेट 100 मायनस टी हे ॲज इट इज आहे आणि हे 195 प्लस 5 बरोबर आहे. 195 प्लस 5 किती होतात? 200 होतात, म्हणून या ठिकाणी 200 इन ब्रॅकेट t-20. पुढे याला सॉल्व कसं केलेलं आहे बघा. हे टेक्स्टबुक मधलं मी ॲज इट इज लिहिलंय. तर टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला इथे मधल्या याच्यामध्ये काही स्टेप्स त्यांनी गाळून दिलेल्या आहेत, त्या स्टेप्स मी तुम्हाला इथे करून दाखवल्या आहेत. सो 10 इन ब्रॅकेट 100 मायनस टी इज इक्वल टू 200 इन ब्रॅकेट t-20 ही स्टेप आहे ती. त्यानंतर 10 इंटू 100 इज 1000 मायनस 10 इंटू टी इट इज 10t. ब्रॅकेट सॉल्व केलेलं आहे. 10 इंटू 1000 10 इंटू 100 1000 हे मायनस आणि 10 इंटू टी मीन्स 10t इट इज इक्वल टू 200 इंटू टी मीन्स 200t मायनस 200 इंटू 20 इट इज 4000. 2 2 जा 4 आणि हे 3 झिरो दिलेले आहेत त्यावर. आता बघा प्युअर नंबर एका साईडला आणा आणि हे टी एका साईडला न्या. सो 1000 प्लस 4000 हा मायनस आहे, हा लेफ्टला आणला मी प्लस केलाय आणि हे 200t ॲज इट इज लिहिलंय. हे मायनस 10t आपण राईटला नेतोय म्हणून हे प्लस 10t होतील. म्हणजे फायनली आपल्याला मिळेल 5000 इज इक्वल टू 210t. म्हणजेच 210t इज इक्वल टू 5000. देअरफॉर t इज इक्वल टू 5000 डिवायडेड बाय 210 आणि हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला मिळतील 23.8 degree Celsius. So the maximum temperature of water will be 23.8 degree Celsius. ठीक आहे. आता आपण पाहूया थर्ड एक्झाम्पल. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इफ 80 ग्रॅम स्टीम ऑफ टेम्परेचर 97 डिग्री सेल्सिअस is released on an ice slab of temperature 0 degree Celsius, how much ice will melt. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला 80 ग्रॅम स्टीम दिलेली आहे ज्याचं टेम्परेचर 97 डिग्री आहे आणि ती रिलीज केली आहे आईस स्लॅबवर. या आईस स्लॅबचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. हाऊ मच आईस विल मेल्ट. आईस किती आईस मेल्ट होईल. स्टीम जर तुम्ही माराल आईस स्लॅब वरती तर आईस मेल्ट होणार आहे. तर किती आईस मेल्ट झालाय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफर टू द आईस वेन द स्टीम विल ट्रान्सफर टू वॉटर. स्टीम जर आपण आईस स्लॅबवर मारली तर आईस स्लॅबचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होईल. तर हाऊ मच एनर्जी विल ट्रान्सफर. किती एनर्जी दिल्या गेली वॉटरमध्ये कन्व्हर्शन ज्या वेळेला झालं आईस स्लॅबचं त्यावेळेला किती हीट एनर्जी दिल्या गेली हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके चला पाहूया. गिवन लेटंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम. ही आपल्याला लर्न करून ठेवावी लागते, कधी दिलेली असते कधी नसते. लेटंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम. देन लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर इज 540 कॅलरी पर ग्रॅम. ठीक आहे. आता सोल्युशन बघा. मास ऑफ द स्टीम 80 ग्रॅम इथे गिवन आहे तुम्हाला. टेम्परेचर ऑफ द स्टीम 97 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ आईस इज 0 डिग्री सेल्सिअस. हे सगळं इथे दिलेलं आहे. नाउ हीट रिलीज ड्युरिंग द कन्व्हर्शन ऑफ स्टीम of temperature 97 degree Celsius into water of temperature 97 degree Celsius. ज्यावेळेला तुम्ही स्टीम आईस वरती स्प्रे कराल तर हीट रिलीज ड्युरिंग कन्व्हर्शन ऑफ स्टीम इंटू वॉटर. आईस वरती ज्यावेळेला आपण स्टीम रिलीज करतो त्यावेळेला आईसचं स्टीमचं कन्व्हर्शन म्हणजे स्टीमचं सुद्धा कुलिंग होणार आहे. तर स्टीमचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होईल. मग हे चेंज ऑफ स्टेट असल्यामुळे इथे लेटंट हीटचा वापर केला आहे. इट इज इक्वल टू 80 इंटू 540. 80 इंटू 540 का घेतलं. 80 इज मास ऑफ स्टीम आणि लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन इज 540 म्हणून 80 इंटू 540. याला इक्वेशन 1 करून हाताशी ठेवूया. पुढे दिलंय हीट रिलीज ड्युरिंग कन्व्हर्शन ऑफ वॉटर ऑफ 97 डिग्री इंटू वॉटर ॲट 0 डिग्री. आता हे जे वॉटर होतं 97 डिग्रीचं म्हणजे पहिले स्टीमचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये 97 डिग्रीलाच. मग आता वॉटरचं कन्व्हर्शन पण इथे कन्व्हर्शन चेंज ऑफ स्टेट नाही आहे तर फक्त टेम्परेचर चेंज झालंय 97 डिग्री सेल्सिअस इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. मग या ठिकाणी चेंज ऑफ स्टेट नसल्यामुळे इथे MC डेल्टा टी तो फॉर्म्युला वापरायचा आहे. 80 इंटू 97 मायनस 0 म्हणजे डेल्टा टी चेंज किती झालाय तर 97 मायनस 0 मल्टिप्लाइड बाय C इज 1.
Therefore 80 multiplied by 97. ओके, पुढे बघूया. तर पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं होतं 80 into 540. दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालं होतं 80 into 97. ठीक आहे. आता पुढे टोटल हीट गेन बाय द आईस इज 80 into 540 plus 80 into 97. ही पहिली जी हीट मिळाली आईसला, यामध्ये स्टीमचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये झालं आणि टेम्परेचर होतं 97. आणि या ठिकाणी 97चं कन्व्हर्शन 0 डिग्रीचं वॉटरमध्येच, म्हणून ही टोटल हीट आहे. मग आता इथे बघा 80 into 540 plus 80 into 97 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता इथे 80 आहेत, इथे सुद्धा 80 आहे, म्हणून 80 कॉमन काढलेले आहेत आणि 540 plus 97 हे उरलेलं लिहिलंय. सो इट इज इक्वल टू 80 multiplied by 637. इट इज 50960 कॅलरी. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन केल्यावर तुम्हाला आन्सर मिळेल. Some mass of the iron, that is ice, will melt due to this heat gained by the ice. Then mass into latent heat. का? कारण की आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये झालंय. मास मल्टिप्लाइड बाय लेटंट हीट, इट इज 50960 कॅलरी. ही जी हीट आहे ही मिळाल्यानंतर आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये आहे, म्हणून या ठिकाणी लेटंट हीटचा वापर केलाय. M into L, इट इज इक्वल टू 50960. मास ऑफ आईस कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला. लेटंट हीट आहे 80 आणि या ठिकाणी 50960, म्हणून मास ऑफ द आईस इज इक्वल टू 50960 डिवायडेड बाय 80. जर आपण केलं, हे 80 लेफ्टला आणले तर मल्टिप्लिकेशन आहे या ठिकाणी, तर हे डिव्हिजन होईल. 600 म्हणजे लेफ्टचं राईटला आणल्यामुळे डिव्हिजन होईल. सो 637 grams. So 637 gram of ice will melt and 50960 calorie heat will be given to the ice. ठीक आहे. या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला इथे कंप्लीट झालाय. सो थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एक्सरसाइज प्रॉब्लेम्स. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.